दर्डेफाटा येथील हॉटेल तोडफोड व मारहाण प्रकरण गूढ, कारवाईच्या प्रतीक्षेत नागरिक। कोपरगाव तालुक्यातील दर्डेफाटा येथील ओम साई जनार्दन हॉटेल येथे झालेल्या कथित तोडफोड आणि मारहाणीच्या घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या प्रकरणाबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटनेत हॉटेलचे मालक असलेले 2 भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हॉटेलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या प्रकरणामागे एका अल्पसंख्याक समाजातील महिलेवर झालेल्या कथित अत्याचाराच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। संबंधित महिलेवर अन्याय झाल्याचा आरोप करत काही नागरिक आणि समाजातील घटकांनी तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावल्याची माहिती पुढे येत आहे। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा पोलिसांकडून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही। घटनेची सत्यता आणि संपूर्ण तपशील अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेला नसला तरी गुन्हा दाखल न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही नागरिकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात असून याबाबत पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे। अन्यथा परिसरात अफवा आणि गैरसमजांना अधिक खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, कोपरगाव।